नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहताय पुढारी न्यूज. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. मराठा आंदोलनादरम्यान जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडे पिस्तूलसह जिवंत काडतुस देखील सापडली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये लाठीमार प्रकरणी पोलीस तपास करतायत. तपासातून खरी वस्तुस्थिती समोर येईल असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय. सरकारने मराठा कार्यकर्त्यांना अटक करू नये, त्यांनी त्यांचं काम निष्पक्ष पद्धतीने करावं असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलंय. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. जालना जिल्ह्यामध्ये 1.5 महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी लाठीमार केला. त्याबाबत तीव्र पडसाद उमटल्यानंतर जालन्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवरती पाठवण्यात आलं होतं. आता दोशी यांची पुणे लोहमार्ग अधीक्षक पदावरती नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती शिंदे समितीला राज्यभरामध्ये 35 लाख कुणबी नोंदी सापडल्यात. यामध्ये खानदेशात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईत संविधान सन्मान सभा पार पडते. दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात ही सभा होणार आहे. हिंगोलीमध्ये होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. उद्या हिंगोलीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरती ओबीसी एल्गार मेळावा होतोय. मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, ओबीसी नेते प्रकाश शिंदे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सभेसाठी मित्रपक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलंय. उद्धव ठाकरे हे सभेला जाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. फडणवीस गडकरी कमकुवत व्हावे हीच दिल्लीतील अदृश्य शक्तीची इच्छा आहे. यासाठीच दिल्लीश्वरांची महाराष्ट्रात ढवळाढवळ सुरू आहे असा सुप्रिया सुळेंनी अप्रत्यक्षरित्या मोदी आणि शहांवरती निशाणा साधलाय. 3 टर्म बारामती लोकसभा ज्यांच्या जीवावरती निवडून आलात त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारतात असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंच्या कवितेच्या माध्यमातून टोला लगावला. राजस्थानमध्ये 199 विधानसभा जागांसाठी आज मतदान होतंय. काँग्रेस आणि भाजपामध्ये मुख्य लढत आहे. काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार की भाजप सत्ता पालट करणार, याकडे लक्ष लागलंय. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मतदान केंद्रावरती जाऊन मतदान केलं. यावेळेला विजय काँग्रेसचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या वसुंधरा राजे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. तर भाजपा नेते राजवर्धन राठोड यांनी सुद्धा मतदान केलंय. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते अर्जुनराम मेघवाल यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राजस्थानच्या बिकानेरमधील मतदान केंद्रावरती त्यांनी मतदान केलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. अजित पवारांनंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यशवंतराव चव्हाणांच्या कराडमधील समाधीस्थळाचं दर्शन घेतलंय. त्यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केलंय. जायकवाडी धरणात अखेर नाशिकमधून पाणी सोडण्यात आलंय. 192 क्युसेक वेगाने सुरुवातीला विसर्ग करण्यात आलाय. न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत नाशिकच्या दारणा धरणातून पाणी सोडलं गेलंय. छगन भुजबळांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये वाद लावू नये, अन्यथा जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते संतोष शिंदे यांनी दिला. आज आणि उद्या मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. खडकी ते शिवाजीनगर दरम्यानच्या कामामुळे एक्सप्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेच्या मेन लाईन आणि हार्बर मार्गावरील दुरुस्तीसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. माटुंगा ते ठाणे या धीम्या मार्गावरती हा ब्लॉक असणार आहे. बांधकाम व्यावसायिक हिफजुर रहमान यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी मानखुर्द इथल्या एका चाळीत त्यांना डांबून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी गँगस्टर इलियास बचकाना आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली. एसटी कर्मचारी बँक प्रकरणातील वकील गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसलाय. बँकेचे 19 पैकी 14 संचालक कालपासून नॉट रिचेबल आहेत.
एसटी कर्मचारी बँकेमध्ये सदावर्ते यांनी एक हाती सत्ता मिळवली होती. आदित्य ठाकरे 27 नोव्हेंबरला मथुरा दौऱ्यावरती जाणार आहेत. मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या चष्म्यावरील व्हिडिओवरती प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे शिंकल्या तरी त्याची बातमी होते असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर पंकजांच्या वक्तव्यांचा विपर्यास केल्याने त्यांचं राजकीय नुकसान झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय. मंत्री उदय सामंत आणि मंत्री रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्याची तयारीची ते पाहणी करतायत. आदित्य ठाकरे आता भविष्य पाहण्याचं काम करतील असं प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंच्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदेंनी दिलंय. गेल्या 2 दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अभिनंदनाचा कार्यक्रम शिवसेना शिंदे पक्षाकडून घेण्यात आला. नाराजी दूर करण्याकरता स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. शिंदेच्या सेनेचा खासदार श्रीरंग बारणे यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचं वक्तव्य आनंद गीतेंनी केलं होतं. त्यावरती प्रत्युत्तर देत ज्यांना स्वतःची जागा राखता येत नाही ते पाडण्याची भाषा करतायत असं म्हणत चांगला समाचार घेतला. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिकेला भेट देत मनपातील विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळेला त्यांनी अमरावती शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या सूचना दिल्या. गेल्या महिनाभरापासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे. बुलढाण्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी भेट दिली आहे. भेट देत कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा सुद्धा दिला. पुण्याच्या मावळमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं गेल्या 28 दिवसापासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य सेवा कोलमडली आहे. भायखळा इथल्या राणीच्या बागेत पेंग्विन कक्षातील 3 नवीन पिल्लांचं नामकरण करण्यात आलंय. कोको, स्टेला आणि जेरी अशी नावं ठेवण्यात आली. राज्यात वायू प्रदूषणाने हवेची गुणवत्ता कमी होत चालली आहे. शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषणाने अति खराब हवेचा दर्जा गाठल्याने मुंबईकरांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. कोल्हापुरात झिका व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती महानगरपालिकेने सर्वेक्षण मोहीम राबवली आहे. सर्वेक्षणामध्ये 2035 नागरिकांची तपासणी करून 588 घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यामध्ये 2000 मेट्रिक टन युरिया उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना 2 ते 5 पोती युरिया खत दिलं जात आहे. हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. बँकेचं कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क आपल्या अवयवाचं दरपत्रक जाहीर करून ते अवयव खरेदी करण्याची मागणी केली. हिंगोली जिल्ह्यात सकाळपासूनच धुक्याची चादर पसरली आहे. धुक्याचा तूर आणि रब्बी पिकांसह फळ पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कांदा अनुदान एकरकमी मिळवण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा यासाठी पत्र दिलं जाणार आहे अशी माहिती दिघोळे यांनी दिली आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यामध्ये विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात भात पिकासह आंबा आणि काजूची पिकं धोक्यात आली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात येत्या 3 दिवसांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवरती पिकांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या. भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचा शुभारंभ झालाय. जिल्ह्यातील 34 केंद्रांवरती धान खरेदी सुरू आहे. तर 34 खरेदी केंद्रांवरती 31,500 क्विंटल धान खरेदी करण्यात आली. नंदुरबार बाजार समितीमध्ये मिरचीची आवक वाढली आहे. नंदुरबार बाजार समितीतून रोज 300 ते 400 वाहनातून 3 ते 4 हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी दाखल होते. पुण्याच्या दौंड तालुक्यामध्ये ऊसाच्या पिकावरती पांढऱ्या लोकरी माव्याचा प्रादुर्भाव आढळलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती पिकांवरती फवारण्या कराव्या लागतात. कोरोना काळात बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सकांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी मनसेचे तालुका प्रमुख अमोल रिंडे यांनी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. कोल्हापुरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्यामुळे हे रस्ते
राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावे अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली. केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतला. यावेळेला अधिकाऱ्यांनी सेवेचं संधीत रूपांतर करावं असं वक्तव्य राणेंनी करत अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक गावात येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होते. त्यामुळे बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याच्या मागणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. उल्हासनगर शहरातील फुटपाथ विक्रेत्यांवर तसंच अनधिकृत बॅनर्सवरती महापालिकेने कारवाई केली आहे. यावेळेला वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक हातगाड्या आणि स्टॉल जप्त करण्यात आले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी तुळशी विवाह पार पडला. खासदार नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने तुळशीची विधिवत पूजा केली. वर्धाच्या देवळी तालुक्यामध्ये असलेल्या भिडी गावामध्ये सत्य साईबाबा यांचा 98वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. या पालखीमध्ये अनेक भजनी मंडळांसह टाळ चिपळ्यांच्या गजराने भिडी नगरी दुमदुमली होती. अंबरनाथमध्ये महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या सन्मानाच्या वेळेला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटलांनी सिकंदर शेखला 80,000चा धनादेश दिला. उल्हासनगर इथल्या शासकीय अपंग बालगृहाला कोकण विभागातून विशेष बालगृहाचा पुरस्कार देण्यात आला. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते बालस्नेही पुरस्कार देण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी परिसरात दिवसेंदिवस बेघरांची संख्या वाढती आहे. एकाच ठिकाणी बस्तान मांडून बसलेल्या बेघर व्यक्तींना महानगरपालिकेच्या निवारागृहामध्ये घेऊन जाण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करत आहे. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील विकास कामांसाठी उपलब्ध केलेल्या निधी खर्च करण्याचे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेत. वाढीव निधी मिळण्यास अडचण न होण्यासाठी मिळालेला निधी लवकरात लवकर खर्च करण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या. या बातम्यांचा बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूज.